फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 22 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. आशू सकाळी ऑफिससाठी तयार होतो आणि बोलतो चल मी निघतो. तेव्हा शिवा बोलते आशू थांब ना ऐक. शिवा बोलते अजून वेळ आहे ना तुला जायला. तेव्हा आशू बोलतो हा थोडासा वेळ आहे पण मी आधी जातो. तेव्हा शिवा बोलते ऐक ना. शिवा बोलते ऐक ना अजून वेळ आहे तर आपण हे सगळं आवरून घेऊया ना पटकन. तेव्हा आशू बोलतो आत्ता. तेव्हा शिवा बोलते हा आपण काल बोललो होतो पाना गँगला की आवरून ठेवूया आपण आणि काही केलं नाहीये. तेव्हा आशू बोलतो ठीक आहे ना आवरू घाई काय. तेव्हा शिवा बोलते घाई काय तुला नाही माहिती पाना गँग कशी बोलतात आगाऊ ते पोरं एकतर. तेव्हा आशू बोलतो ठीक आहे ना त्यांनी बघितलं तर आपण त्यांना सांगू ना. तेव्हा शिवा बोलते काय सांगणार आहेस तू. त्यांना सांगू की काल रात्री खूप थकलो होतो डेकोरेशन बघता बघता झोप लागली. तेव्हा शिवा बोलते तू हे सांगणार आहे. तेव्हा आशू बोलतो मग काय सांगणार आहे. शिवा बोलते तू काही सांगितलं तरी नाही ऐकणार आहे तू माझी मदत कर ना प्लीज. तेव्हा आशू बोलतो बरं. परत आशू शिवा आवरत असतात आणि तेवढं तिथे पाना गँग येते आणि शटर वाजवायला लागते. शिवा तेव्हा आशू बोलतो पाना गँग ऐक ऐक आपलं जे ठरलंय तेच सांगायचं आणि बोलतो की जा उघड. शिवा शटर उघडते आणि आशू फुलं वगैरे सगळं आवरत असतो. सगळे गुड मॉर्निंग करतात आणि बोलतात शिवा काय ग. तेव्हा डिप्पर बोलतो अप्पर भाई हे सगळं डेकोरेशन काढणार होते ना काल. बॅटरी बोलतो पण हे डेकोरेशन कोणीतरी काढलंच नाही का बरं. शिवा बोलते हे ऐका ना असं काही नाही आशू तू ये ना इकडे तू बोल. तेव्हा आशू बोलतो काय. तेव्हा शिवा बोलते जे ठरलंय ते सांग. तेव्हा आशू बोलतो हा अप्पर बोलतो अच्छा आपल्याला काय सांगायचं हे ठरलंय डिप्पर. आशू बोलतो असं काय नाही ठरलंय म्हणजे काय ठरलंय ते रात्र काल खूप झाली होती आम्ही सगळे खूप थकलो होतो. मी सगळे म्हणजे मी आणि शिवाच थकलो होतो. मी थकलो होतो म्हणून मग आम्ही बसलो आणि डेकोरेशन तर इतकं छान झालं होतं आम्ही बघत बघत झोपलो कारण थकलो होतो आम्ही. तेवढंच बाकी काय अजून सांगण्यासारखं काही नाही. तेव्हा डिप्पर बोलतो बस एवढंच पुढे काय. शिवा बोलते अरे ते पद्मनाभ त्यांच्या गाडीचा काय पार्ट आणला का तुम्ही. स्टेफनी बोलतो हा भावा आपल्याला आता गुमराह करणार पद्मनाभ सोमनाथ सगळ्यांचं काम झालं तुमचं काय झालं ते सांगा आधी. शिवा बोलते कुठे काय झालं आम्ही काही नाही केलं आम्ही झोपलो सांगतोय तर. बॅटरी बोलतो झोपला म्हणजे बाकी तुम्ही काहीच नाही केलं. तेव्हा शिवा आशू बोलतो हो झोपलो बाकी काहीच नाही केलं. बॅटरी बोलतो अरे यार व्हॅलेंटाईन नाईट वेस्ट झाली WEST वेस्ट. आशू बोलतो WASTE. शिवा बोलते अरे तुम्हाला सांगितलं ना की आम्ही झोपलो होतो काय आवरलं हे तुम्ही असं फालतूपणा बंद करा हा. बॅटरी बोलतो एक मिनिट शिवा इकडे बघ मला सांग काय चुकीचं केलं आम्ही काय चुकीचं केलं सांग. तेव्हा शिवा बोलते हे सगळं चुकीचंच आहे ना हे काही गरज नव्हती असं करायची मी काही केलेलं नाही सांगते ना. तर स्टेफनी बोलतो बरोबर हे सगळं ना चुकीचंच आहे. तेव्हा शिवा बोलतो तुला पटलं ना स्टेफनी यार तू एकटाच माझ्या बाजूने आहेस रे. स्टेफनी बोलतो मला आता एकट्यालाच प्रश्न पडलाय की नक्की झालं तरी काय. आशू बोलतो आता सांगितलं ना आम्ही थकलो होतो डेकोरेशन इतकं छान होतं पण आम्हाला थकायला एवढं झालं की डेकोरेशन बघता बघताच आम्ही झोपी गेलो. तेव्हा अप्पर बोलतो जिजू मला एकट्याच सांगा काय झालं होतं. तेव्हा आशू बोलतो अरे सांगितलं ना तेच सांगतोय तुम्हाला आम्ही थकलो होतो म्हणून आम्ही झोपलो होतो. मला थकायला झालं होतं तुम्ही इतकं छान डेकोरेशन केलं होतं आम्ही आलो डेकोरेशन बघत बघत झोपलो कारण आम्हाला थकायला झालं होतं. तेव्हा आशू शिवाच्या गळ्यात हात टाकतो आणि बोलतो काय शिवा. बॅटरी येतो आणि बोलतो एक मिनिट जिजू डेकोरेशन चांगलं आहे हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एक प्रश्न आहे आम्हाला तुम्हाला माहिती आहे आम्ही शिवाला किती वर्ष ओळखतो. तेव्हा आशू बोलतो नाही माहिती. तेव्हा बॅटरी बोलतो नाही ना मग आम्हाला कळतं सगळं. तेव्हा डिप्पर बोलतो एक मिनिट शिवा वर बघ. शिवा लाजत असते तेव्हा डिप्पर बोलतो शिवा वर बघ वर बघ बस भाई काय ग्लो करतोय चेहरा. शिवा बोलते एक ग्लो वगैरे काही नाही मी चिडले तुमच्यावर. स्टेफनी बोलतो चिडके इकडे बघ ना ते बघ ना मी काय म्हणतो ती डोळ्याची लाज काढ आणि बघ ना आमच्याकडे रागाने. शिवा बोलते अरे गप्प बस अरे असं काही नाहीये. बॅटरी बोलतो चिडली ना तू मग आम्हाला वाटू दे तसं तू चिडली म्हणून लाजू नको चिड. शिवा बोलते तुम्ही पागल आहे का रे गप्प बसा. तेव्हा शिवा आशूकडे बघते आणि बोलते तू काय हसतोय. आशू बोलतो मी हसतोय मी कुठे हसलो. सगळे बोलतात आई शपथ. सायलेन्सर बोलतो शिवा लाजली. शिवा स्टेफनीला मारते स्टेफनी पळतो आणि शिवा बाहेर स्टेफनीच्या मागे पळत जाते सायलेन्सरच्या मागे पळत जाते. सायलेन्सर सगळ्यांना सांगतो ओ काकू तुम्हाला माहिती का शिवा लाजली. त्या काकू विचारतात काय ग शिवा का लाजलीस. तेव्हा शिवा बोलते नाही असं काही नाहीये. सायलेन्सर सगळ्यांना सांगत फिरतो की शिवा लाजली. सगळे वस्तीतले लोक शिवा काय झालं म्हणून विचारत असतात. सायलेन्सर वस्तीत सगळ्यांना सांगत फिरतो. सायलेन्सर परत गॅरेजमध्ये येतो आणि आशूला म्हणतो तुमची बायको लाजली. तेव्हा आशू शिवाला पकडतो आणि बोलतो शिवा थांब. आणि आशू शिवाला विचारतो काय झालं तुला तू का लाजतीये. शिवा बोलते छकुले यार तू पण. ते सगळे आशू आणि शिवावर फुलं उधळत असतात. इकडे चंदन दिव्याला कॉफी
पिण्यासाठी घेऊन येतो. तेव्हा दिव्या बोलते का आणलेस तू मला इथे? तेव्हा चंदन बोलतो दिव्या मला कळतंय तुझा माझ्यावर खूप राग आहे. मी तुला कामं सांगतो, टोचून बोलतो, मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घे, माझं तुझ्यावर प्रेमही तेवढंच आहे. तेव्हा दिव्या बोलते तुला लाज नाही वाटत एवढं बोलताना? मला तू चहा दिलास, बाकीची कामं करायला लावली, त्यामुळे रात्री माझी काय हालत झाली होती तुला माहिती आहे? तेव्हा चंदन बोलतो तुला तेच कळत नाहीयेस, हा प्रसंग तू स्वतःवर ओढून घेतलायस. मला सांग तुला काय गरज होती आशू आणि शिवाच्या आयुष्यात घुसायची? त्यांना त्यांचं जगू दे, आपण आपलं जगूयात ना. आपला सुद्धा संसार आहे. तू आशूला ती पावडर दिलीस, तुला जो त्रास झाला तो त्यालाही झाला ना, हो की नाही? हे बघ दिव्या, मला कळतंय की तुला खूप पैसा हवाय. अगं मी कमवतो, नक्की कमवतो, 24 तास काम करेन, तूही काही काम कर, आपण दोघं मिळून काम करू. दिव्या मी आता ठरवलंय, मी मेहनतीच्या मार्गानेच पुढे जाणार. मला माहिती यात थोडा वेळ लागू शकतो, पण एकदा आपण मोठे झालो की परत मागे फिरायची गरजच नाही भासणार. तेव्हा चंदन बोलतो मला तुझी साथ हवी आहे. तेव्हा दिव्या बोलते साथ? तुम्हाला जे फसवलं ते सगळं विसरून जाऊ मी? अगं पण का फसवलं? माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि मला आयुष्यभर तू हवी होतीस, आणि त्यासाठी श्रीमंतीचं नाटक हाच एक मार्ग होता. दिव्या मी जे काही केलंय ते आपल्या प्रेमासाठी केलंय. तेव्हा दिव्या बोलते चंदन तुला नेमकं काय म्हणायचंय? तू मला कन्फ्यूज करतोय सारे. तेव्हा चंदन बोलतो कन्फ्यूज नको, सगळंच सांगतो. तेवढ्यात वेटर तिथे एक केक घेऊन येतो. तेव्हा दिव्या बोलते आता हे काय? चंदन दिव्या समोर केक करतो आणि बोलतो हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. चंदन बोलतो दिव्या तू मला या व्हॅलेंटाईन्स डे ला एक वचन दे, तू परत कधीच आशू आणि शिवाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही, आपण आपला सुखाने संसार करू, दे वचन. तेव्हा दिव्या चंदनच्या हातावर हात ठेवते. चंदन बोलतो केक कट करूया. इकडे शिवा जोरजोरात बाई आजीला आजी आजी म्हणून आवाज देते आणि शिवा पळत पळत येते आणि आजीच्या गळ्यातच पडते. बाई आजी बोलते अगं काय झालं काय? शिवा बोलते काय नाही, मी अशीच खुश आहे, मला छान वाटतंय. ती बोलते आई कुठे आई? तेव्हा आजी बोलते अगं होय होय आई बाहेर गेली, काय ते मला सांग की. शिवा बोलते काय नाही ग, असं काही नाही. आजी बोलते कळतंय बरं का आम्हासनी. शिवाला असते आणि बोलते अगं काय कुठे काय नाही झालं. आजी बोलते अगं काय बोलती, आपले पोरं त्यांनी गॅरेज मध्ये काय केलंय, काय म्हणतात ते, कसला डे? शिवा बोलते हसत आजी व्हॅलेंटाईन डे ग. आजी बोलते त्याच्यासाठीच गॅरेज सजवत होते का नाही? तेव्हा आजी बोलते सांग की पुढे काय काय झालं ते. तेव्हा शिवा उडवाडूचे उत्तर देते. शिवाला असते आणि बोलते आजी नको ना ते विषय, जाऊ दे सोड. तेव्हा बाई आजी शिवाचा हात हातात घेते आणि बोलते अगं समज चांगलं होणार आहे बघ. तेव्हा शिवा बोलते हो आजी खरं तर सगळंच छान होतंय, फक्त मला. तेव्हा आजी बोलते आता फक्त मला काय? तेव्हा बोलते आजी आशूने ना सीताईचा थोडा विचार केला पाहिजे. तेव्हा शिवा सीताईची कशी काळजी मिटली असते हे आजीला सांगत असते. आपले संपदा घाईघाईत बाहेर चालली असते तेव्हा कीर्ती तिला अडवते आणि बोलते काय ग कुठे निघालीस? संपदा बोलते ताई ते घाईत नाही, पण बाहेर चालली मी. कीर्ती बोलते बाहेर पण नक्की कुठे चाललीस? तेव्हा संपदा बोलते खूपच प्रश्न विचारते ग तू. तेव्हा कीर्ती बोलते पण घरात तुला कोणीच प्रश्न विचारत नाहीत ना, मग निदान मी तरी प्रश्न विचारावे, मी मोठी बहीण आहे ना तुझी. तेव्हा संपदा बोलते ओ ते माहितीये मला, माहितीये ना, मग सांगायचं आणि मग जायचं. तर संपदा बोलते माझ्या मैत्रिणीसोबतचा प्लॅन आहे माझा आणि ऑलरेडी ठरलं होतं ओके. संपदा निघते तेव्हा कीर्ती बोलते नक्की? तेव्हा संपदा बोलते हो नक्की. तेव्हा कीर्ती बोलते अगं मग एवढं टेन्शन कशाला घेतलंस, तीच सांगितलं असतं तर इतका वेळ घेतला नसता ना मी. तेव्हा संपदा बोलते जाऊ. तेव्हा तिथे सुहास येतो आणि बोलतो काय झालं? तेव्हा कीर्ती बोलते आगाऊ मुलगी ही त्या वस्तीतल्या मुलांच्या नादी लागून कशी सैरबैर झाली बघितलंस ना. तेव्हा कीर्ती सुहासला विचारते ते जाऊ दे काय झालं? तेव्हा सुहास बोलतो अगं काय झालं, काय तुझ्या कानावर नाही आलं का? भाऊ आणि लक्ष्मण काका डीलरच्या साठी कोल्हापूर आणि पुणे इकडे चाललेत. तेव्हा कीर्ती बोलते हां मग? तेव्हा सुहास बोलतो तुझ्या लक्षात येते का ऑफिस सांभाळायला कोण आहे? आपण. तेव्हा कीर्ती बोलते हो पण मग प्लॅन सांग ना. तेव्हा सुहास बोलतो प्लॅन रेडी आहे. इकडे आशू ऑफिसमध्ये येतो, त्याला ऑफिसचे सर बोलवतात आणि बोलतात की आशू तुला कंपनीत जॉईन करून खूप कमी वेळ झालाय पण तुझं काम खूप छान आहे. तेव्हा आशू बोलतो थँक्यू सर, तुझं काम ॲक्युरेट बघून तुला एक जबाबदारी द्यायची ठरवली. आपण एका कंपनीला पिच करतोय, त्याचं प्रेझेंटेशन तू करावंस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा आशू बोलतो थँक्यू सर, पण मला कळू शकेल काय मला ही ऑपॉर्च्युनिटी का मिळते? आशू बोलतो म्हणजे मीच का? तेव्हा ते सर बोलतात डोंट वरी, तू कोणाचा मुलगा आहे म्हणून मी तुला हे काम देत नाहीये, तुझ्यात कॉन्फिडन्स आहे, धमक आहे, जिद्द आहे म्हणून मी तुला हे काम देतोय. तेव्हा आशू बोलतो थँक्यू सर, मला या ऑपॉर्च्युनिटीची गरज होती आणि मी नक्कीच स्वतःला प्रूव्ह करून दाखवेल. तेव्हा ते सर बोलतात बेस्ट ऑफ लक, कामाला लाग. शिवा गॅरेजमध्ये काम करत असते, तिच्या पाठवून संपदा येते आणि तिचे डोळे बंद करते. तेव्हा संपदा वेगळ्या आवाजात बोलते ओळखा ओळखा. तेव्हा शिवा बोलते बापरे काय वेगळाच काढलास ग आवाज संपदा. संपदा बोलते अरे यार तू कसं काय ओळखलंस? शिवा बोलते अगं तुझ्या हातावरनं ओळखलं मी. तेव्हा संपदा बोलते एवढं ओळखतेस मला? तेव्हा शिवा बोलते काय ग तू एवढ्या सकाळी सकाळी आलीस आज? तेव्हा संपदा बोलते रॉकीला भेटायला. तेव्हा शिवा बोलते हा नाही यार मी पण त्याला, आणि शिवा लगेच थांबते. शिवा बोलते एक मिनिट, तू रॉकीला भेटायला आली? तेव्हा संपदा अडखळते आणि बोलते नाही म्हणजे हो ते कॉलेजला गेले होते ना, तर कॉलेजमध्ये माझी मैत्रीण भेटली होती, मग म्हटलं पण रॉकी पण येतोय तर त्याला पण जाऊन कॉंग्रॅच्युलेट करूया म्हणून आले. शिवा बोलते हो ठीक आहे अगं पण घाम का फुटतोय तुला एवढा?
तेव्हा संपदा बोलते घाम फुटलाय मला, ते उन्हातून आले ना, खूप गरम होतंय. तेव्हा शिवा बोलते तुला देऊ का लिंबू सरबत वगैरे काही. तेव्हा संपदा बोलते नाही पाणी दे. बाहेर जोरजोरात आवाज येत असतो. शिवा आणि संपदा बाहेर बघत असतात. तेव्हा सगळे लोक रॉकीला खांद्यावर उचलून नाचत असतात. संपदा पटकन मोबाईल काढते आणि ते फोटो काढत असते. रॉकी लगेच जाऊन शिवाचे पाय पडतो. तेव्हा शिवा बोलते पागल झाला का, आणि त्याच्या गळ्यात पडते. तेव्हा शिवा बोलते रॉकी पास झालास यार परीक्षा, तुझी न्यूज कळली ना तेव्हाच खूप भारी वाटलं होतं. तेव्हा रॉकी बोलतो शिवा हे तुझ्यामुळे झालंय, तू मला शिकण्याचं स्वप्न दाखवलं, हिम्मत दिलीस, तू स्वतः उपाशी राहून मला पुस्तकासाठी पैसे दिलेस, तू मैत्रिणी मोठी बहीण आहे, तू सपोर्ट आहे माझा. तेव्हा शिवा बोलते कधी एकदा बघते असं झालं होतं. तेव्हा रॉकी बोलतो मला पण तुला भेटायची घाई झाली होती. तेव्हा सगळी पाना गँग संपदाच्या पाठीमागे उभं राहतात आणि ओरडतात की आम्हाला पण तुला भेटायची घाई झाली होती, आणि जोरात ओरडतात खूप. संपदा पण लाजत असते. तेव्हा शिवा बोलते काय चाललंय काय तुमचं. सगळे बोलतात कुठे काय, काहीच नाही. तेव्हा संपदा पुढे येते आणि हात पुढे करून रॉकीला बोलते कॉंग्रॅच्युलेशन्स रॉकी. रॉकी पण बोलतो थँक्यू. पाना गँग पण मागे हसत असतात. तेव्हा शिवा बोलते काय चाललंय काय तुमचं. तेव्हा शिवा बोलते गप्प बसा बरं. तेव्हा डिप्पल बोलतो अभिनंदन भावा. तेव्हा सगळे बोलतात अभिनंदन भावा. तेव्हा शिवा बोलते काय मग रॉकी आता पुढे काय प्लॅनिंग. तेव्हा रॉकी बोलतो आता IAS ची एक्झाम पास झालो, आता ट्रेनिंग, आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आता IAS म्हणून लवकरच जॉईन होणार. शिवा बोलते भाईसाहेब हे ऐकायलाच केवढं भारी वाटतंय, संघर्ष नगरचा आमचा रॉकी IAS होणार. तेव्हा शिवा रॉकीच्या गळ्यात पडते आणि दोघंही रडतात आणि आजचा एपिसोड तिथेच संपतो.